नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापासून जी सर्वात मोठी भरती प्रक्रिया येणार होती त्यामधील एक म्हणजेच पोलीस भरती 2024. जवळपास 17,000पेक्षा जास्त जागांवरती ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, व याची जाहिरात आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची प्रतीक्षा होती अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की पोलीस भरती परीक्षेची तुमची जाहिरात आलेली आहे. त्या पोस्ट आलेल्या आहेत आणि जवळपास 17,000पेक्षा जास्त जागांवरती ही भरती प्रक्रिया निघालेली आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती परीक्षेसाठी फॉर्म कधी भरायचे आहेत, तर तुम्ही फॉर्म किती भरू शकणार आहात व तुमच्या या परीक्षेसाठी असणारं अगोदर ग्राउंड असणार आहे का लेखी परीक्षा असणार आहे, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल व ही माहिती तुम्ही इतर मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर आता मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती शिपाई 2022-23. तर बघा वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात आलेली आहे. तर महाराष्ट्र पोलीस सेवा नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 26/6/2022च्या सेवा प्रवेशा नियमानुसार पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनावरील पोलीस शिपाई पदाच्या 80 रिक्त जागा असलेल्या पदाकरिता संगणकीय प्रणालीद्वारे म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म तुमचे 5/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन भरायचे आहेत. म्हणजेच बघा, पोलीस शिपाई भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यावाईज ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यावाईज तुम्हाला ही जाहिरात बघायला मिळणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस शिपाई पदासाठी 80 जागा आहेत व त्या 80 जागेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता बघा कुठे भरायचा हा फॉर्म, तर पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org या वेबसाईटवर तुम्हाला ते फॉर्म भरायचा आहे. तर बघा फॉर्म भरण्याची डेट बघायची, तुम्ही लक्षात ठेवायचे. फॉर्म भरण्याची डेट जी आहे ती 5 मार्चपासून 31 मार्चपर्यंत तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहात. ही जी वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर बघा आता इथून फॉर्म भरत असताना काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बघून घ्यायच्या आहेत. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट दिली आहे, त्या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही किती पदाकरिता फॉर्म भरू शकता. तर बघा, उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. म्हणजे तुम्ही पोलीस शिपाई या पदासाठी जर फॉर्म भरणार असाल तर तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकणार आहात. तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार नाहीत. उदाहरणार्थ, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्ही पुणे या विभागामध्ये फॉर्म भरू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरायचा आहे त्याचा पूर्ण विचार करून, तुमच्या डिटेल वॅकन्सीज बघून, तुमच्या कास्टसाठी, तुमच्या कॅटेगरीसाठी तिथे किती वॅकन्सी आहेत याचा विचार करून तुम्हाला एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस शिपाईसाठी तुम्ही एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी एक्झाम होणार आहे. त्यामुळे एकाच शिपाई या पदासाठी तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकता. सेम त्याच पद्धतीमध्ये तुम्ही चालक पदासाठी जे आहे त्या पदासाठी पण तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये किंवा एकाच ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. म्हणजे जी काही तुमची वेगवेगळी पदं आहेत त्या वेगवेगळ्या पदाकरिता तुम्ही एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकणार आहात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी चुकीची माहिती दिल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यावरती त्याची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी सर्वप्रथम उमेदवाराची 50 गुणाची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. म्हणजे तुमचं ग्राउंड अगोदर होणार आहे.
आणि ग्राउंड झाल्यानंतरच तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे इथे मोठा प्रश्न होता की अगोदर ग्राउंड होणार का लेखी परीक्षा होणार, तर लक्षात ठेवायचं तुमचं ग्राउंड अगोदर होणार आहे. त्यानंतर जे काय तुमचं ग्राउंड होणार आहे त्या चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवून जे विद्यार्थी पुढे जातील त्यांनाच तिथे 100 गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्ही ग्राउंडमध्ये जर 50% गुण घेऊन पास झालात तरच तुम्हाला पुढे तुमची लेखी परीक्षा होणार आहे. म्हणजे लेखी परीक्षेला पात्र होण्यासाठी तुम्हाला ग्राउंडमध्ये अगोदर 50% मार्क घेऊन तुम्हाला तिथे इलिजिबल व्हायचं आहे. ग्राउंडमधून तुम्हाला 1:10 या प्रमाणामध्ये पुढे लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा, सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज करताना सदर बाबीचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर बघा, तर शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा यामध्ये 2 निकालाच्या आधारे उमेदवारांनी गुणवत्ता यादी तयार केली जाईल व त्यांची नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमची लिस्ट तिथे लावण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, या जाहिरातीमध्ये जी काही इतर माहिती आहे ती जाहिरात तुम्हाला या वेबसाईटवरती तिथे मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे बघा, एकूण पोलीस शिपाई पदासाठी जी काय रिक्वायरमेंट आहे ती इथे देण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यावाईज जाहिरात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या जाहिरातीची जी काही लिंक असेल ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे इतर जिल्ह्याच्या ज्या ज्या वॅकन्सी असतील आपल्या कॅस्टनुसार कॅटेगरीनुसार याची पूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथे लवकरात लवकर जॉईन करा व ही PDF फाईल डाउनलोड करून याचा डिटेल असा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा, दुसऱ्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे पोलीस शिपाई चालक भरती. आता आपण पोलीस शिपाई बघितला तर पोलीस शिपाई चालक भरती प्रत्येक जिल्ह्यावाईज याच्या पण वॅकन्सीज आलेल्या आहेत. तर आता इथं आपण रायगड जिल्ह्यासाठी बघणार आहोत. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 31 वॅकन्सीज अवेलेबल आहेत आणि तुम्हाला या वॅकन्सीसाठी 5/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीमध्ये फॉर्म भरायचा आहे. बाकी जी इतर माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती सेम आहे जशी पोलीस शिपाईची आहे. तुम्हाला एकाच ठिकाणी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती भरल्यास ती रद्द होणार आहे. उमेदवाराची प्रथम शारीरिक चाचणी होणार आहे व नंतर शारीरिक चाचणीमध्ये जे 50% गुण घेऊन 1:10 या प्रमाणात त्यांची लेखी परीक्षा होणार आहे. चालक या पदासाठी बघा, हलके मोटार वाहन चालवण्याची 25 गुणाची व जीप प्रकारातील वाहन चालवण्याची 25 गुणाची अशी एकूण 50 गुणाची तुमची कौशल्य म्हणजे स्किल्स टेस्ट तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहे. व ही स्किल टेस्ट व तुमचं ग्राउंड परीक्षा पास झाल्यानंतरच तुमची तिथे 100 गुणाची मग नंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे चालक पदासाठी तुम्हाला पहिले तुमचं शारीरिक चाचणी होईल 50 गुणांची. त्यानंतर तुमची 50 गुणांची जी तुमची स्किल टेस्ट होणार आहे व स्किल टेस्ट आणि 50 शारीरिक चाचणी याच्यामध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांची परत 100 गुणाची लेखी परीक्षा होणार आहे. एकाच दिवशी परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर कुठेही फॉर्म न भरता आपल्याला ज्या ठिकाणी एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा निवडून आपल्या कॅटेगरीनुसार कास्टनुसार जे काही वॅकन्सी आहेत त्याप्रमाणे फॉर्म भरायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक अशा प्रत्येक जिल्ह्यावाईज वॅकन्सी निघालेल्या आहेत व त्या वॅकन्सी टेबल कास्टनुसार ते देण्यात आलेला आहे. डिटेल जी काही जाहिरात असेल, जी काही PDF असेल ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे. लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा व PDF फाईल डाउनलोड करून त्याचा डिटेल अभ्यास करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जेल शिपाई म्हणजे कारागृह शिपाई याच्या पण वॅकन्सीज येणार आहेत व SRPF याच्या पण तुम्हाला वॅकन्सीज बघायला मिळणार आहेत. अशा एकूण जवळपास 17,000पेक्षा जास्त पदांवरती ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे ही जाहिरात आहे डिटेल तुम्हाला वाचून घ्यायची आहे व त्याप्रमाणे तयारीला लागायचं आहे. वेबसाईटची लिंक जी आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला ही PDF फाईल लगेचच मिळून जाणार आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिटेल जी काय ॲडव्हर्टाइजमेंट असेल, तुमचं एज क्रायटेरिया काय असणार आहे, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, या संदर्भातली सर्व डिटेल जी काय जाहिरात आहे ती जाहिरात आपल्याकडे 2 दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे. आजची जी जाहिरात आपण बघितली ही आपली फक्त वर्तमानपत्रामध्ये आलेली जो काही नमुना जाहिरात आहे ती आलेली आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती बघितली. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण येणार आहे, त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपण सर्व माहिती बघणार आहोत. तर तुमच्यासाठी फक्त ही एक पहिली वर्तमानपत्रात आलेली जाहिरात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती की पोलीस भरती प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. ज्याच्या विद्यार्थ्यांनी तयारी करायची त्यांनी लवकरात लवकर या पोलीस भरतीची फॉर्म भरायचा आहे आणि तयारीला लागायचं आहे. ग्राउंड असेल, लेखी असेल, इतर सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला कशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे याची सर्व माहिती तुम्हाला आपल्या एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. व इतर सर्व अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.